सुरुवातीला पाहणार आहोत दौंडमधून बातमी। दौंडच्या यवतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणानं टाकली आणि तास नंतर तिथं तणाव झालेला आहे। पोलीस देखील दाखल झालेत। रस्त्यावरील दुचाकी पेटवण्यात आल्या होत्या, तर आठवडी बाजार देखील बंद करण्यात आलेला आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे। दौंडमध्ये खरं तर हे सगळं दृश्य आपण पाहतोय। जमावाला पांगवण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून करण्यात आला। काही ठिकाणी दुचाकी पेटवण्यात आल्या होत्या। एका तरुणानं सोशल मीडियावरती काही आक्षेपार्ह पोस्ट टाकले आणि त्याच पोस्ट नंतर हा तणाव इथं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दृश्यांमधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा जमाव एकवटला आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या जमावाला पांगवण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर आक्रमक जमावानं या ठिकाणी दुचाकी देखील पेटवल्याची माहिती आहे। या सगळ्या तणावानंतर रस्त्यावरील खरं तर अनेक वाहतूक ही बंद झालेली आहे। शिवाय आठवडी बाजार देखील बंद करण्यात आलेला आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलिसांकडून पुढील तपासही केला जातोय। मात्र अफवांवरती कोणतीही विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील अशी माहिती देखील पोलिसांकडून दिली जाते। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत। अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। पुलिस प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहाँ पे रिस्पॉन्ड किया, गांव में पेट्रोलिंग की और अभी शांतता है यहाँ पे। और सबको आह्वान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उस पे विश्वास मत कीजिए, क्योंकि वो उसमें दी हुई इंफॉर्मेशन है, उसको आप प्रॉपर चैनल, प्रॉपर प्रशासन पुलिस के पास दीजिए। वो हमारा काम है उस प्रॉपर स्टेटस पे या इंफॉर्मेशन पे इन्वेस्टिगेट करना, उसका खरा खोटा क्या है उसकी जड़ तक जाना और उसका सलूशन निकालना। लेकिन अगर कायदा व सुव्यवस्था का प्रश्न निर्माण किया जाएगा तो वो काम भी रुक जाएगा और सारी फोर्स इसी काम में लग जाएगी। तो कृपा करके आप शांतता बनाए रखें। पुण्याच्या दौंडमधला हा सगळा प्रकार आहे। दौंडच्या यवतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एका तरुणानं व्हॉट्सअपवरती आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्याच नंतर हा जमाव आक्रमक झाला। पोलीस देखील या घटनास्थळी दाखल झाले। मोठ्या प्रमाणात सगळे एकवटल्यानं पोलिसांनी सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्नही केला। यावेळेस आक्रमक जमावानं दुचाकी देखील पेटवण्याचा प्रयत्न केलाय। यवतमध्ये नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात। 26 जुलै रोजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली। विटंबना करणाऱ्या तरुणाला तातडीनं अटकही करण्यात आली। विटंबनेनंतर तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। 27 तारखेला यवतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। 31 जुलैला गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांचा हिंदू जनाक्रोश मोर्चा होता आणि त्यानंतर प्रकरण ताजं असताना एकाकडून पुन्हा एकदा आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली। आक्षेपार्ह पोस्ट आणि त्याच नंतर पुन्हा तणाव निर्माण झाला। तरुणाच्या घराचीही तोडफोड झाली आहे। 2 गटात दगडफेक आणि दुचाकींची जाळपोळ झाली आहे आणि त्याच नंतर आक्रमक झालेल्या जमावानं दुचाकी पेटवल्या आहेत। शिवाय आता पोलिसांकडून त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जाते। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात हा राडा झाला होता। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे। या तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शिवाय कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जाते। पुणे जिल्ह्यातली ही मोठी बातमी म्हणावी लागेल। दौंड तालुक्यातील यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला होता। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। जमावाला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। यवतमध्ये सकाळपासूनच हे तणावाचं वातावरण बघायला मिळालं होतं। दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर देखील दगडफेक करण्यात आली। एका तरुणानं व्हॉट्सअपवरती आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्याच नंतर हा सगळा प्रकार इथे घडलेला आहे। काल रात्री या ठिकाणी एक मोर्चा देखील काढण्यात आला होता। ही 3 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये हा जमाव एकवटला आणि त्यानंतर आक्रमक होत मोर्चा देखील काढण्यात आल्याचा हा सगळी दृश्य आणि त्यानंतर तोडफोड देखील करण्यात आली। ज्यानं आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे।
आणि त्यानंतर तिसरी दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये दुचाकींची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। आक्षेपार्ह पोस्ट या तरुणानं केली आणि तास नंतर इथं पोलीस देखील जमले आणि पोलिसांकडून हा जमाव सगळा पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। यवतमध्ये सकाळपासूनच हे तणावाचं वातावरण आपण पाहतोय। 3 दृश्य, पहिल्या दृश्यांमध्ये हा जमाव आक्रमक झाला, त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ज्या तरुणांना आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्या तरुणाच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि तिसरी दृश्य आहेत ज्यामध्ये दुचाकींची इथं जाळपोळ करण्यात आली आहे। पुलिस प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहाँ पे रिस्पॉन्ड किया, गांव में पेट्रोलिंग की और अभी शांतता है यहाँ पे। और सबको आह्वान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उस पे विश्वास मत कीजिए, क्योंकि वो उसमें दी हुई इंफॉर्मेशन है उसको आप प्रॉपर चैनल, प्रॉपर प्रशासन पुलिस के पास दीजिए। वो हमारा काम है उस प्रॉपर स्टेटस पे या इंफॉर्मेशन पे इन्वेस्टिगेट करना, उसका खरा खोटा क्या है उसकी जड़ तक जाना और उसका सलूशन निकालना। लेकिन अगर कायदा व व्यवस्था का प्रश्न निर्माण किया जाएगा तो वो काम भी रुक जाएगा और सारी फोर्स इसी काम में लग जाएगी। तो कृपा करके आप शांतता बनाए रखें। तर शांतता राखण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जाते। सध्या मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात आहे। देविदास राखुंडे आमचे प्रतिनिधी सध्याचे अपडेट्स देत आहेत। देविदास, सध्याची परिस्थिती बघितली तर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यवत पोलिसांनी या यवत ग्रामपंचायतची हद्द असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू केलेला आहे। एकूणच आपण बघतोय की दुपारी 12 वाजल्यापासून हा जो दंगा आहे हा दंगा उसळल्याचा आपण पाहतोय। एका व्यक्तीने सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केली एका समाजाबद्दल आणि त्यामुळे खरं तर हा दंगा उसळलेला आहे। ज्या व्यक्तीनं ही पोस्ट केली त्या व्यक्तीला देखील यवत पोलिसांनी सकाळीच ताब्यात देखील घेतलेला आहे। मात्र समाजाच्या भावना भडकलेल्या असल्यामुळे काही घरावरती किंवा मशिदीवरती त्या ठिकाणी दुसऱ्या समाजाकडून दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे आणि एकूणच पोलिसांनी ही परिस्थिती सध्या आटोक्यात आणलेली आहे आणि यवत परिसर असेल किंवा ती संपूर्ण ग्रामपंचायतीचा एरिया असेल त्या सर्व एरियामध्ये पोलिसांकडून आता जबाबदारी आदेश लागू करण्यात आलेला आहे। निश्चितच देविदास, ज्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी झाली आहे का? पोलिसांकडून काही माहिती समजते का? अद्याप तरी या संदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती पुढे दिलेली नाही। मात्र ज्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे त्यांनी ही पोस्ट का केली, तो मूळ कुठला आहे, तो रहिवासी कुठला आहे किंवा त्याची अंतर्गत माहिती जी असेल खोलवरची ती सर्व तपास करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत। निश्चितच देविदास, आणखी कोणाला अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून? नाही, या प्रकरणामध्ये सध्या तर जो आक्षेपार्ह पोस्ट करणारा व्यक्ती होते त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र यानंतर पोलिसांनी जमावबंदीचा कलम लागू केलेला आहे। मात्र यामध्ये जे कोण दोषी असतील, ज्यांनी दंगा केला वगैरे यावरती देखील आता पोलीस कारवाई करू शकतात। त्यामुळे यामध्ये नेमकं पोलीस पुढे काय कारवाई करतात, कोणती भूमिका करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच देविदास, सध्या नेमकं काय घडतं यवतमध्ये या संदर्भातले अपडेट्स द्याल आपल्या प्रेक्षकांना? देविदास, माझा आवाज येतोय आपल्याला? जर आपण बघितली तर ते नियंत्रणात आलेले आहे। तणावपूर्ण वातावरण आहे। परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे। पोलीस अधीक्षक संदीप गिल हे देखील तातडीने यवतमध्ये दाखल झालेले आहेत। ते स्वतः या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत। दौंड पोलिसांचे पथक असेल, यवत पोलिसांचे पथक असेल, हे संपूर्ण यवत परिसरामध्ये दाखल झालेलं आहे आणि ही परिस्थिती पोलिसांनी आटोक्यात आणलेली आहे। जमावबंदी लावलेली आहे। ही परिस्थिती जी आहे ती केवळ एका समाजामध्ये, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी जी पोस्ट सोशल माध्यमात सय्यद नावाच्या व्यक्तीने टाकली होती आणि त्यामुळेच ही परिस्थिती ओढवलेली आहे। आणि ज्या व्यक्तीनं सय्यद नावाच्या व्यक्तीनं ही पोस्ट केली होती त्याला पोलिसांनी सकाळी ताब्यात देखील घेतलेल्या। मात्र समाजाच्या भावना ज्या आहेत त्या भडकलेल्या आहेत आणि त्यामुळे ती गोष्ट जी आहे ती घडली गेलेली आहे। खरं तर याची पार्श्वभूमी आपण बघितली तर 26 जुलैच्या रात्री यवतमधील श्री निळकंठेश्वर मंदिरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतरच खरं तर यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण होतं। काल रात्री यवतमध्ये या घटनेच्या निषेधार्थ हिंदू जनाक्रोश मोर्चा देखील पार पडला।
त्या मोर्चाला भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते. त्यांची भाषणं त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर कुठेतरी वातावरण शांत होईल असं वाटत होतं. तोच दोन समाजांमध्ये दुही निर्माण करणारी, तेढ निर्माण करणारी पोस्ट सय्यद नावाच्या व्यक्तीकडनं सोशल माध्यमामध्ये टाकली गेली आणि त्यानंतर खरं तर हा आक्रोश उसळल्याचा आपण पाहतो. त्या व्यक्तीच्या घरावरती असेल किंवा त्या यवत परिसरात असणाऱ्या मशिदींवरती. निश्चितच देवीया, सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेणार आहोत. मात्र अगदी काही वेळापूर्वीच दौंडचे आमदार राहुल कुल आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत फोनवरून संवाद साधला. आपण पाहूयात ते काय म्हणतायत. तर आपण जितेंद्र आव्हाड आणि राहुल कुल यांची प्रतिक्रिया पाहणारच आहोत. मात्र या संदर्भातले पोलीस अधीक्षक संदीप गिल आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. संदीपजी, आत्ताचे अपडेट्स द्याल या दौंड आणि यवत मध्ये. हो, नमस्कार मॅडम. यवत गावात आज 12-12:30 दरम्यान एक बातमी अशी आली की एक तरुणाने त्याचे मोबाईल मध्ये सोशल मीडिया पोस्ट जे आहे ते स्टेटस म्हणून ठेवली आहे. यामध्ये ऑब्जेक्शनेबल काय लिहिला गेला आहे म्हणून गावाचे काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि पोलिसाला रिपोर्ट केला. पोलिसाला रिपोर्ट झाल्यानंतर इमिडिएटली त्या माणसाला ताब्यात घेण्यात आला, पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि गावाचे ज्या लोकांनी त्याच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेतली होती त्यांना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आवाहन करण्यात आला. आवाहन चालू असताना त्यांना कायदा व सुव्यवस्था त्यांनी ठेवायची असा चालू असताना ही जी पोस्ट होती ऑलरेडी गावामध्ये पसरली होती आणि हा एक र्युमर आणि किंवा ते पोस्ट ज्याने पाहिली ते तरुणामध्ये इमिडिएटली एक हायटंड इमोशन्स बाहेर आले आणि ते बाहेर रस्त्यावर आले आणि वेगवेगळे ग्रुप फॉर्म करून ते गावाचे वेगवेगळे भागात निघून गेले आणि काही ठिकाणी त्यांनी 1-2 ठिकाणी काही शेड वगैरे ते असे स्ट्रक्चरला तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसाची टीम त्या गावात होती आणि पोलिसांनी इमिडिएटली रिस्पॉन्ड केला आणि त्याला थांबला गेला आणि थोड्याही वेळाने आमची जे सप्लिमेंटरी फोर्स आहे ते डिप्लॉय केली गेली त्या ठिकाणी आणि 1 तासामध्ये ते जे आहे परिस्थिती कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. आता सध्या आमची पेट्रोलिंग आणि बंदोबस्त गावात ठेवण्यात आलेला आहे. नागरिकाला आव्हान आहे कुठल्याही प्रकारच्या र्युमर्सवर विश्वास ठेवायचा नाही. गावात शांतता आहे आणि असे प्रकारचा जर काही स्टेटस वगैरेची काही बातमी आपल्या समोर येत आहे तर आपण कायद्याप्रमाणे ते पोलिसाकडे कंप्लेंट करायचे. ते त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्यांना लॉजिकल एंड पर घेऊन देणे आमची जबाबदारी आहे. नागरिकांनी शांतता ठेवावी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीपजी, मात्र याची खरी सुरुवात आपण बघितली 26 जुलैला झाली, मूर्तीची विटंबना झाली. त्यानंतर आपण काय कारवाई केली नेमकी? हो, त्याच्यात जी घटना ते घडली होती त्या घटनामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीचा त्यांनी जिथे काही त्याचे साथी संबंधी होते ज्याच्याकडून तो दारू घेऊन पित होता वगैरे सगळ्या बरोबर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणामध्ये गावात काही रोष मोर्चा सुद्धा झालेला होता. त्या ठिकाणी सुद्धा शांततेने बंदोबस्त पोलिस ठेवून ती सगळा प्रामाणिकपणे करण्यात आला होता. कदाचित त्याचा काही सायकोलॉजिकल इफेक्ट मनात राहिला असणार आहे आणि म्हणून आज ज्यावेळी ही घटना घडलेली आहे ती घटना म्हणून ते तरुण अचानक रस्त्यावर आले, पण सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. निश्चितच संदीपजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एनडीटीव्ही मराठी देखील तुम्हाला हेच आवाहन करत आहे, कोणताही अफवांवरती विश्वास ठेवू नका, पोलिसांना सहकार्य करा. आक्षेपार्ह पोस्ट केले आणि तास नंतर हा सगळा तणाव ओढावला होता. हुआ है उसमें हमारा मतलब कोई नहीं है, हमारे कोई वर्कर का भी कोई उसमें ये नहीं है कि उसका कोई रिश्तेदार है, पहचान वाला है, ऐसा कुछ इसमें कुछ इनका संबंध नहीं है. पोस्ट डालने वाला लड़का कहाँ का? पोस्ट डालने वाला लड़का यवत गांव का ही था कोई. तर स्थानिकांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. पोस्ट टाकणारा मुलगा हा यवत मधलाच होता, मात्र इथला कोणाचाही इथं समावेश नव्हता. हा जेव्हा तणाव निर्माण झाला त्यावेळेस इथली कोणीच नव्हती, मात्र यवत मधला एक तरुण होता असं स्थानिकांनी सांगितलेलं आहे. दौंडच्या यवत मधला हा सगळा प्रकार आहे. 2 गटात तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावरती एक पोस्ट केली व्हॉट्सअपवरती आणि तास नंतर हा तणाव इथं निर्माण झाला होता. पुणे जिल्ह्यातील एक मोठी बातमी म्हणावी लागेल. दौंड तालुक्यातील यवतमध्ये हा
तणाव निर्माण झालेला आहे। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणानं टाकली आणि त्याच नंतर हा तणाव निर्माण झाला। पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, जे आज घडले आहे तणावाचं वातावरण, त्याचं नक्की कारण काय आहे। तर 26 जुलैला महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती। यवतमध्ये नेमकं काय घडलं आपण पाहतोय। विटंबना करणाऱ्या तरुणाला तातडीनं अटक देखील झाली होती। विटंबनेनंतर तणावाचं वातावरण तिथे निर्माण झालं। 27 तारखेला यवतमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला। 31 जुलैला गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्याकडून हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा एका तरुणाला आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्या पोस्टनंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। तरुणाच्या घराची देखील तोडफोड झाली आहे। 2 गटात त्यानंतर राडा झाला, दगडफेक झाली आणि दुचाकींची देखील जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळते। यवतमध्ये नेमकं काय घडलं आपण पाहिलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवाय पोलिसांकडून देखील अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी अगदी काही वेळापूर्वीच NDTV मराठी सोबत बोलताना दिलेली आहे। रस्त्यावरील दुचाकी पेटवण्यात आल्या, आठवडी बाजार देखील बंद करण्यात आलेला आहे। एका तरुणांना आक्षेपार्ह पोस्ट केली आणि तास नंतर हा सगळा तणाव इथं निर्माण झाला। आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याची कसून चौकशी केली जाते। यवतमध्ये सकाळपासूनच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर देखील दगडफेक केली जात होती असं कळतं। एका तरुणानं व्हॉट्सअपवरती आक्षेपार्ह पोस्ट केला आणि त्याच नंतर हा तणाव निर्माण झालेला होता। काल या ठिकाणी एक मोर्चा देखील काढण्यात आला होता। गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात या हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच वेळेस मोठ्या प्रमाणात खरं तर जमाव देखील होता। अगदी काही वेळापूर्वीच दौंडचे आमदार राहुल कुल आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी फोनो प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। बाकी 3-4 दिवस तणावपूर्ण वातावरण आहे, परंतु शांतता प्रस्थापित करण्यामध्ये यश आलं होतं। सकाळी एका बाहेरगावच्या मुलानं एखादी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं। काही तुरळक दगडफेकही झाली, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाशी संपर्क करून आणि त्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क करून शांततेचं आवाहन आम्ही करतोय। स्थिती आता नियंत्रणामध्ये आलेली आहे, तिथं आता शांतता झालेली आहे आणि जे चुकीचं झालेलं आहे त्याच्यामध्ये कारवाई करण्यासंदर्भातल्या जसं राहुलनी सांगितलं तसं जर संबंधित माणसाला ताब्यात घेतला असेल तर प्रशासनाने चांगलं काम केलंय। पण त्याचबरोबर मला वाटतं की काही स्वैर उधळलेले घोडे जे आपल्या तोंडाला लगाम न देता जातीय तणाव निर्माण करण्यासाठी शाब्दिक अस्त्र फेकतायत आणि त्याच्यातनं समाजाची मनं दुखवली जात आहेत। आपल्याला आवडतात स्वतःच्या शब्दांना तर बरं होईल। महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडतंय, त्यांचं राजकीय स्वास्थ्य व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांचे प्रयोग चालू होत आहेत, पण पूर्ण महाराष्ट्राचं ते नुकसान करतायत हे त्यांच्या लक्षात येत नाही। पण आव्हाडजी तुमचा रुख नेमका मग कोणाकडे आहे? समजने वाले को इशारा काफी होता है। राहुल कुल हा अतिशय शांत स्वभावाचा माझा मित्र आहे आणि माझी खात्री आहे तो असले धंदे करत नाही। म्हणजे माझी 100% तो कुठल्या राजकीय पक्षात आहे मला माहित नाही, पण राहुल कुल त्याच्या वडिलांपासून मी त्याला ओळखतो। तो आमच्या संस्कारात मोठा झालाय, त्याच्यामुळे त्याच्याकडनं असं काही घडेल असं शक्यच नाही आणि तो शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल याबद्दल मला खात्री आहे। दौंडच्या यवतमधली आत्ताची ही ताजी दृश्य आपण पाहतो। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला जातोय। मोठ्या प्रमाणात हा जमाव इथं जमला होता आणि त्यानंतर पोलिसांनी इथं अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर केलेला आहे। जमावाकडून जाळपोळ देखील केली जाते। ज्या तरुणानं ही आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याच्या घराची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। सध्या तो तरुण पोलिसांच्या ताब्यात असला तरी जमावानं त्याच्या घराची तोडफोड केली आहे। मात्र पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। संपूर्ण यवतमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। जी अधिकची कुमक असते ती देखील मागवण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून आता इथं खबरदारी घेतली जाते। दुचाकींची तोडफोड, जाळपोळ देखील करण्यात आल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। कशा पद्धतीने जमाव आक्रमक झाला आणि त्यानंतर जाळपोळ करून इथं रस्त्यावरती दुचाकींची देखील
जाळपोळ करण्यात आलेली आहे. आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणानं केली आणि तास नंतर हा सगळा वाद इथं निर्माण झाला होता. अगदी काही वेळापूर्वीचीच ही दृश्य आणि हा सगळा जमाव एकवटल्यानंतर पोलिसांकडून मात्र या जमावाला पांगवण्यासाठी कुठेतरी अश्रुधुरांच्या नळकांडांचा देखील वापर करण्यात आल्याचं सांगितलं जाते. पोलीस आता सध्या यवतमध्ये पोहोचलेले आहेत. अधिकची कुमक देखील इथं मागवण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. अगदी काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक संदीप गिल आपल्यासोबत बोलत होते. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सध्याचं वातावरण स्थिर असून आम्ही योग्य ती काळजी घेतोय. मात्र नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील गिल यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न केला. यवतमध्ये सकाळपासूनच असं वातावरण बघायला मिळालं. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर देखील दगडफेक करण्यात आली. एका तरुणानं व्हॉट्सअपवरती एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि तास नंतर हा तणाव निर्माण झाला. काल या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मात्र हा तणाव अद्यापही कायमच आहे. काही ठिकाणी जाळपोळ झाल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यामुळे पुणे पोलिसांची एक विशेष तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलिसांकडून योग्य ती खबरदारीही सध्या घेतली जाते. मात्र कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन NDTV मराठीकडून तुम्हाला केलं जात आहे. कारण अनेक अफवा या सोशल मीडियावरती अशा तणावाच्या वातावरणात पसरवल्या जातात आणि त्यालाच नागरिक बळी पडतात. त्यामुळे असं संपूर्ण हा तणाव ओढावला जाऊ शकतो. त्यामुळे आता पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते. यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. ही 3 दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहे तर जमावानं काही ठिकाणी तोडफोड केली. दुसरी दृश्य जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील इथं वापर केलेला आहे. तर तिसरी दृश्य आहे ती म्हणजे रस्त्यावरती दुचाकींची जाळपोळ या जमावानं केली होती. व्हॉट्सअपवरचा एक मेसेज आणि त्यानंतर तणावाचं इथं वातावरण निर्माण झालं. रस्त्यावरील दुचाकी देखील पेटवल्याची ही दृश्य आपण पाहतोय. आता खरं तर आक्षेपार्ह पोस्ट करणारा जो तरुण होता तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून अशी चौकशी पोलिसांकडून केली जाते. घटनाक्रम जर आपण बघितला तर 26 जुलै या दिवशी ही सगळी घटना घडली होती. मात्र दौंडचे माजी आमदार रमेश आहेत आपल्यासोबत. रमेश थोरातजी आपण पाहतोय. खरं तर हे सगळं वातावरण आता निवळण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं. तुमच्यापर्यंत नेमकी काय अपडेट पोहोचली आहे सध्याची? नाही, आता निवळले वातावरण मॅडम. एक 3-4 दिवसापूर्वी एक अशा बाहेरचा जो माणूस आहे तो यवत सारख्या गावात काही वर्षापासून राहतोय आणि त्यांनी काय अचानक त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना वगैरे केली आणि ते लोकांना समजल्यानंतर लोकांनी थोडा उद्रेक तिथं झाला. परंतु पोलिसाला तो नंतर 2 दिवसात सापडला आणि त्याच्यावर कडक कारवाई केलेली आहे. आम्ही बी सर्वांनी त्यांना सांगितलंय की जो कोणी दोषी असेल आणि त्या दोषी माणसाला कोणी पाठिंबा देत असेल अशी कुणाची गय करू नका आणि त्या गोष्टीचा जाहीर निषेध बी आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि म्हणून त्याच्यावर आज बी परत काही थोडा गोंधळ झालाय. मी जरा या कार्यक्रमात असल्यामुळं मला अजून कशामुळे काय झालं हे अजून काही नेमकं कळलेलं नाहीये. पण आज थोडं आता ते वातावरण निवळलंय. आम्ही लोकांना आवाहन केलंय की आता आपल्यात अजिबात कुठं हे करू नका, वातावरण म्हणजे खंडित करू नका, वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा असं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. कुठल्याही नागरिकाला त्रास झाला नाही पाहिजे एवढी काळजी आपण सर्व नागरिकांनी घ्यावी अशी प्रतिक्रिया आम्ही तिथं त्या लोकांना सांगितलेली आहे. रमेशजी, मात्र तुम्ही म्हणताय वातावरण सध्या निवळण्यात आलंय. 2 समाजामध्ये सलोखा हित आहे का? समाजामध्ये तेढ नाहीच आहे तशी. फक्त हे बाहेरनं काही लोक आली आणि त्यांनी थोडा गोंधळ केला आणि तिथं थोडं हे झालेलं आहे. त्याच्यामुळे वातावरण थोडं गढूळ झालेलं आहे आणि ते वातावरण निवडेल असं आव्हान ते निवडण्यासाठी आम्ही सर्व नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना आवाहन केलंय की आपल्यात कुठेही वादविवाद निर्माण करू नका, शांतता प्रस्थापित करा. रमेशजी, मात्र खरी ठिणगी जर बघायला गेलं तर ती 26 जुलैला पडली, ज्यावेळेस महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यानंतर पोलिसांकडून खबरदारी घेणं गरजेचं होतं. मात्र पोलिसांनी तसं केलं नाही. मग पोलिसांचं अपयश काय माहिती बोला मॅडम. पोलिसांना तरी काय माहिती असतं, एखाद्याने जाऊन गपचिप काहीतरी केलं. आता तिथं पोलीस थोडीच बंदोबस्ताला असतात आणि सगळं अशी कृत्य कितीतरी होतात आणि हे कळल्यानंतरच मग याचा उद्रेक होतो ना. आणि पोलिसांनी तेवढी काळजी लगेच नंतर घेतलेली आहे. पोलिसांना दोष देण्यात काही मजा नाहीये.
निश्चितच. नेमकं कोणाकडून हे सगळं केलं जात आहे, तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही नाही, स्थानिक केलं आमदार तसं आहात. काय असं हां. कोणाच्यावर आम्ही आरोप करू शकत नाही. हं. परंतु ज्यांनी घटना केली त्याचा निषेध तर आम्ही केलेलाच आहे. आजही निषेध करतो, उद्या निषेध करणार आहोत. त्याला कडक शासन झालं पाहिजे आणि त्याला कोणी सपोर्ट केला असेल त्याचा शोध घ्यावा आणि सपोर्ट करणाऱ्या माणसाला सुद्धा कडक शासन व्हावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. बरं, पोलिसांकडून पुढे आता कारवाई सुरूच आहे. पुढे तुमची भूमिका हो, नेमकी काय कारवाई. असेल रमेशजी? नाही, कडक कारवाई केली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही कुणाला सवलत दिली नाही पाहिजे आणि अशा घटना परत घडू नयेत महापुरुषांच्या बाबतीत. एवढी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. निश्चितच. रमेशजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. दौंडच्या यवतमधलं हे तणावाचं वातावरण आणि आक्षेपार्ह पोस्ट केली होती, त्याच नंतर इथं सगळा तणाव ओढावलेला होता. पोलीस दाखल झालेले आहेत. रस्त्यावरील दुचाकी देखील काही जमावानं इथं पेटवल्या होत्या, त्यामुळे आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता. आक्षेपार्ह पोस्ट करणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेऊन यवतमध्ये सध्या अधिक कुमक देखील मागवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी गाड्या देखील पेटवून देण्याचा प्रयत्न झाला आहे.